नमस्कार. स्थलदर्शक नकाशाच्या अभ्यासामधील पुढचा जो भाग आहे तो नकाशातील भूउठाव दाखविण्याच्या पद्धती. आपण नकाशाची व्याख्या अशी करतो की पृथ्वीवरील भौगोलिक घटकांचे सपाट पृष्ठभागावरील प्रमाणबद्ध आरेखन म्हणजे नकाशा. भौगोलिक घटकांना लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली अशा तीन मिती असतात. मात्र नकाशा हा सपाट पृष्ठभागावर काढला जात असल्याने केवळ लांबी व रुंदी या दोन मिती सहजतेने दाखवल्या जातात. उंचीनुसार तिसरी मिती नकाशावर दाखवण्यासाठी काही वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. या पद्धतीने नकाशावरील उठाव दाखवण्याच्या पद्धती असे म्हणतात. या पद्धती खालील प्रमाणे. नकाशातील उठाव दाखवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्यातील पहिली ज्या पद्धती आहेत ज्याला गुणात्मक पद्धती असे म्हणतात. गुणात्मक पद्धतीमध्ये पहिला भाग येतो उठाव पद्धत किंवा उठाव पद्धती. जमिनीवरील उंच व बारीक परंतु लहान मोठ्या व तुटक रेषांनी हा उठाव दाखवलेला आहे. यांना उठाव रेषा असे म्हणतात. या पद्धतीमुळे उंचीचा भाग दिसून येतो. मग ह्या पद्धतीचे गुण असे आहेत की उताराचे स्वरूप, उताराची दिशा या ठिकाणी समजते. संरक्षणासाठी हा नकाशा सोयीचा ठरू शकतो. या पद्धतीचे दोष असे की ही पद्धत शास्त्रीय नाही. ही या पद्धतीचा दोष आहे. या पद्धतीत भूभागाची नेमकी उंची किती हे समजत नाही. तर हा जो उठाव दाखवलाय त्यासाठी श्रम, वेळ आणि पैसा जास्त खर्च होतो आणि ही पद्धती सापेक्ष नाहीये. हे या पद्धतीतील दोष आहेत. नकाशातील उठाव दाखवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यातील दुसरी पद्धत जिला छायांकन पद्धत असे म्हणतात. जास्त उंचीचा भाग गडद रंगछटेने तर कमी उंचीचा भाग त्याच्या रंगाच्या कमी छटेने या ठिकाणी दाखवला जातो. रंगाच्या वेगवेगळ्या छटा इथे दाखवल्या जातात. या पद्धतीत उठावाचा आकार प्रभावी व आकर्षक दिसतो. यात उठावाचे स्वरूप म्हणजे उठावाची सापेक्ष स्थिती सहज समजते. या पद्धतीत पण दोष आहेत. आणि छायांकन पद्धतीत दोष कोणते आहेत की या पद्धतीत उताराचे स्वरूप समजते परंतु प्रत्यक्ष उंची, उताराचा कोन सांगता येत नाही. यात कमी आणि जास्त उंचीचा सपाट विभाग सारख्याच छायात दाखवला जातो आणि त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तर तिसरी जी पद्धत आहे ती आहे रंगछटा पद्धती. ही पद्धती छायांकन पद्धतीसारखीच आहे, फक्त यात एका रंगाच्या ऐवजी विविध रंग वापरले जातात. सर्वसाधारण सपाट कमी उंचीच्या प्रदेशात हिरव्या रंगाने मध्यम उंचीचे प्रदेश दाखवले जातात. पिवळ्या रंगाने जास्त उंचीचा प्रदेश दाखवले जातो. तपकिरी रंगाने सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा प्रदेश दाखवला जातो. हिमाच्छादित शिखर जी आहेत ती पांढऱ्या रंगाने दाखवली जातात आणि पाणी निळ्या रंगाने दाखवले जातं. म्हणून या पद्धतीला रंगछटा पद्धत असे म्हटलेले आहे. या पद्धतीचे गुण असे की या पद्धतीत पर्वत, पठारे, मैदाने ही चटकन ओळखता येतात. मोठ्या आकाराचे देश, खंड यांचं हे ओळखण्यासाठी ही पद्धत उपयोगी पडते आणि सर्वसामान्यांना ही पद्धत सोपी वाटते. या पद्धतीतील दोष असे की एखाद्या उंचीचा गट समजतो परंतु त्या स्थानाची निश्चित उंची समजू शकत नाही. भूप्रदेशाचे उतार स्वरूप, उठाचे स्वरूप यात दाखवले जाऊ शकत नाही. पुढची जी पद्धत आहे नकाशातील उठावदर्शक पद्धत, या पद्धतीला आकार रेषा पद्धत असे म्हणतात. आकार रेषा अंदाजे समान उंची ठिकाणा जोडणारी ही तुटक रेषा आहे म्हणून तिला आकार रेषा म्हणतात. म्हणजे या अंदाजे काढलेल्या तुटक समोच्च रेषा होत. ज्या प्रदेशाची उंची मोजली जात नसते किंवा मोजण्यासाठी कठीण जाते किंवा ज्याची मोजणी झालेली नसते असे जे प्रदेशाचे उठाव आहेत ते स्पष्ट करण्यासाठी आकार रेषा यांचा वापर केला जातो.
या पद्धतीचे गुण असे की आकाररेषा काढण्यास सोप्या असतात, भूरूपाचे उताराचे स्वरूप समजते, समोच्च रेषांनी दाखवणे या रेषा कठीण असतात. या पद्धतीचे दोष आहेत आकार पद्धतीचे. ही पद्धत शास्त्रीय नाही, प्रत्यक्ष मोजणी करून ही पद्धत केली जात नाही. पुढची पद्धत येते ती आहे ठोकळा पद्धत. या पद्धतीत भूमीची तिसरी मिती स्पष्ट करणारे भूरूपाचे प्रत्यक्ष चित्रे काढले जाते. इथं तिसरी मिती, अगोदर आपण 2 मिती आकृत्या बघितल्या, इथं 3 मिती आकृत्या. तिसरी मिती अधिक स्पष्ट होण्यासाठी या चित्रावर आवश्यक तेथे छायांकन केले जाते. मग या ठोकळा पद्धतीचे गुण काय की त्रिमितीय प्रभाव असल्याने भूरूप व उतार पटकन समजतो. शास्त्रीय पद्धतीने ठोकळा काढल्याने ही पद्धत दोषरहित आहे. आता या पद्धतीचे दोष पण आहेत. छायाचित्र व नकाशा यातला फरक समजत नाही, अन्य वैशिष्ट्य याच्यामध्ये दाखवता येत नाहीत. तर याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे संख्यात्मक पद्धतीचा. संख्यात्मक पद्धतीमध्ये पहिली पद्धत येते स्थल उच्चांक पद्धत, ज्याला स्पॉट हाईट असं म्हणतात. म्हणजे नकाशामध्ये या पद्धतींचा वापर जास्त केला जातो. म्हणजे भूरूपाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून उंची मोजून ती नकाशावर त्या ठिकाणी दाखवली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी उंची कळते, मात्र एकूण भूरूपाचा प्रकार ओळखणे कठीण जाते. आता इथं उंची दाखवले पण कोणतं भूरूप आहे ओळखता येत नाही. तर दुसरी पद्धत जी आहे नकाशातील संख्यात्मक पद्धत ती आहे बेंचमार्क पद्धत. बेंचमार्क या पद्धतीमध्ये स्थल उच्चांक पद्धतीप्रमाणे एखाद्या विशिष्ट स्थानाची उंची समुद्र सपाटीपासून निश्चित किती आहे हे दाखवले जाते. यात स्थान दाखवताना BM ही अक्षरे लिहिली जातात. BM 200, BM 235. यात अंश दशमान पद्धतीच्या नकाशात मीटर मध्ये ही उंची दाखवलेली आहे बेंचमार्क, आणि नकाशाची उंची फुटामध्ये याच्यामध्ये येत नाही, तर ती मीटर मध्ये दाखवली जाते. पुढचा जो उंची दर्शनाचा पद्धत आहे स्थलदर्शक नकाशामध्ये ती आहे त्रिकोणमिती पद्धती. या पद्धतीत एखाद्या सुपरिचित स्थानाची प्रत्यक्ष उंची नकाशावर त्रिकोण चिन्ह काढून दाखवली जाते. त्रिकोण चिन्ह आणि मग उंची, जसं 200 त्रिकोण काढले आणि 200 दाखवले. त्रिमितीय सर्वेक्षण पद्धतीमध्ये भूभागाचे विविध त्रिकोणात भाग पाडून सर्वेक्षण केले जाते. त्यामध्ये महत्वाच्या संदर्भ स्थान तिथे दाखवता येतं. ही त्रिकोण पद्धती उंची जी आहे म्हणून ओळखली जाते. तर विविध स्थानं या पद्धतीत दाखवता येतात. पुढची जी नकाशात उठाव दर्शन पद्धती आहे ती आहे समोच्च रेषा दर्शक पद्धती, ज्याला जी सगळीकडे जास्त तिचा वापर होतो किंवा तिचा जास्त अभ्यास केला जातो ती आहे कंटूर समोच्च रेषा. समान उंचीच्या विविध ठिकाणाला जोडणारी रेषा म्हणजे समोच्च रेषा होय. भूपृष्ठावरील उठाव दाखवणारी ही सर्वात शास्त्रीय व अचूक पद्धत आहे. त्यामुळे समोच्चादर्शक रेषांच्या साहाय्याने भूरूपाची उंची, भूरूपाचे उतार स्वरूप आणि भूरूपाचे आकाराचे स्वरूप कळते. तर ही समोच्च रेषा पद्धत आहे. तर पुढची जी पद्धत आहे संमिश्र पद्धत, म्हणजे समोच्च रेषांवर विविध प्रकारचे समोच्च रेषा पण दाखवल्यात आणि जमिनीचे उठाव पण या ठिकाणी दाखवलेत, म्हणून ही संमिश्र पद्धत आहे. तर अशा प्रकारे ज्याच्यामध्ये आपण नकाशावर विविध प्रकारांचे उठाव, स्थलदर्शक नकाशावर विविध प्रकारचे उठाव या पद्धतीने दाखवू शकतो. धन्यवाद.